हॉटेलसारखी टेस्ट येत नाही वडापावला तर काय येत नाही माहिती का, काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत नसतात. आता त्यातल्या काही माहीत असतील सगळ्यांनाच असं नाही, कोणालाच माहीत नसेल, पण मी एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. आता यामध्ये पूर्ण रेसिपी मी दाखवली नाही अजिबात, फक्त सांगणार आहे करताना कोणत्या कोणत्या चुका होतात आणि त्या कशात टाळायच्या त्यासाठी. तर भाजी करताना मेन म्हणजे जेव्हा आपण तडका देतो जिरे मोहरीचा, तो तडका म्हणजे एकदम परफेक्ट बसला पाहिजे, त्याचा सुद्धा आस्वाद त्या भाजीत जेव्हा उतरतो तेव्हा ती भाजी एक नंबर होते. आणि बटाट्याची भाजी एक नंबर झाली तर मग वडापाव पण छानच होतो. त्यानंतर यामध्ये आलं कधीही मिस करायचं नाही, कारण आलं अद्रक म्हणतो आपण, तर अद्रक टाकल्यामुळे काय होतं माहिती का, वेगळाच स्वाद येतो आणि त्याची टेस्टच एकदम अप्रतिम लागते. हॉटेलमध्ये जे आलं असतं ते जास्त प्रमाणात वापरलं जातं, जास्त म्हणजे प्रमाणात वापरलं जातं, जास्त पण नाही. लसूण आलं सेम असतं त्यांचं. आता त्यानंतर कधी कधी काय होतं, आपल्याकडनं भाजी सैलसर होते, बऱ्याच वेळा होते, माझ्याकडनंही होते. त्यासाठी काय करायचं, त्यामध्ये थोडेसे पोहे मिक्स करायचे. आता काय होतं, हॉटेलमध्ये जो वडापावचा बटाटा असतो तो इंदोरचा असतो, त्याने वडापाव कधी बिघडत नाही. आता आपल्या घरी आपण म्हणजे भरपूर व्हरायटी आहे बटाट्यामध्ये, बाजारामध्ये जो बटाटा असतो तोच घेऊन येतो आणि कधी कधी भाजी सेलसर होते. त्यासाठी थोडेसे पोहे मिक्स केले ना त्यामध्ये, आता प्रमाण परफेक्ट सांगत नाही मी पोह्यांचं, पण तुमची भाजी जशी असेल तसं तसं थोडं थोडं टाकत घ्यायचं आणि त्यानंतर भाजी परफेक्ट अशी होते. मग त्यानंतर सेम अशी होते पोहे टाकल्यानंतर, पण ते पण प्रमाणातच पाहिजे. आता भाजी अशी का व्हावी माहिती का, जर अशी परफेक्ट झाली तर त्याला आकार गोल येतो, नाहीतर मग काय होतं, आता सैलसर भाजी झाली तर त्याचा आकार बिघडणार हे 100%. त्यासाठी आता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण वाटलं सांगावं त्यासाठी. आणि या भाजीमध्ये एक संडे मसाला मिक्स करतात, एकदम नॉर्मली, जास्त पण नाही. बेसन पिठाचं जे बॅटर आहे ते असं अगदी परफेक्ट झालं पाहिजे, जास्त सैलसर नाही, जास्त घट्ट नाही. सैलसर जर झालं तर मग वडापाव तेल शोषून घेतात, आणि जर घट्ट झालं तर मग ते सगळं पीठ लागतं. आता यानंतर वडापाव हातावरती जेव्हा आपण घेतो त्यानंतर असा थोडासा हातावरती असा फिरवून घ्यायचा, कारण त्याने काय होतं माहिती आहे का, जे एक्स्ट्राचं पीठ असतं ना तर ते म्हणजे खाली पडतं आणि बरोबर वडापावला म्हणजे जितकं पाहिजे तितकंच त्याला पीठ लागतं. त्याने काय होतं, वडापाव अगदी परफेक्ट होतो. वडापावचं तेल गरम करताना जास्तही गरम नाही पाहिजे, नॉर्मली गरम नाही पाहिजे, म्हणजे जास्त जर गरम झालं तर ते वरच्यावर जळतात आणि आतून मग कच्चे राहतात. तर परफेक्ट झालेलं आहे पहा, अगदी आकार वगैरे सेम, काही फरक नाही. आता मला 2 वर्षाचं ट्रेनिंग आहे त्यामुळे ठीक आहे, आणि सगळ्यांचेच होतात, असं होत नाही असं नाही, पण कधी कधी काही काही चुका असतात आणि छोट्या छोट्या असतात, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आता टेस्ट परफेक्ट हॉटेलसारखी येण्यासारखी मी सांगितलं तेवढं एकदा करून पाहा, 100% फरक पडेल, म्हणजे तुमचे वडापाव